कधी कधी प्रेम कमी होत नाही, फक्त दोघांमधली जवळीक हरवायला लागते. ही आहे त्यांचीच छोटीशी कथा. नमस्कार, स्वागत आहे मनस्पंदमध्ये. कथेचं नाव आहे तू असून सुद्धा. कधी काळी सगळं परिपूर्ण वाटायचं. सकाळचा तो गोड चहा आणि त्याचं गुड मॉर्निंग म्हणजे तिच्या दिवसाची पहिली हसरी ओळ. दोघंही मग त्या चहाच्या कपातलं आयुष्य मोजायचे. गप्पा, स्वप्न, छोटी छोटी भांडणं आणि लगेच विटवलेली नाराजी. दिवसभर मनात तोच गोडवा घोळत राहायचा. तिचं हसणं म्हणजे त्याचं समाधान आणि त्याचं काळजी घे म्हणणं म्हणजे तिचं विश्व. संध्याकाळी दोघं एकत्र बसून सूर्यास्त बघायचे. ना काही बोलणं, ना काही अपेक्षा, फक्त एकमेकांची साथ पुरेशी होती. पण जसजसं आयुष्य पुढे सरकत गेलं तसतसं काहीतरी हळूच हरवत गेलं. शब्द कमी झाले आणि शांतता वाढली. ती बोलायची, पण तो ऐकायचा नाही. तो काही सांगायचा, पण तिच्या डोळ्यात प्रश्न असायचे. ती अजूनही तेच सगळं करते. चहा बनवते, त्याला विचारते, थकलास का? पण तो उत्तर देतो, फोन हातात घेऊन, हो, बरं आहे. पूर्वीच्या छोट्या गप्पा आता शांत सुस्कारात रूपांतरित झाल्या. कधी तिच्या नजरेत निराशा असायची, तर कधी त्याच्या बोलण्यात चीड. लहान लहान गोष्टी ज्या कधी हसू आणायच्या, त्या आता चीड निर्माण करायला लागल्या. पूर्वी तू उशिरा आलास म्हटलं की तो लगेच माफी मागायचा. आता मात्र म्हणायचा, एवढंच ना, मोठं काय झालं त्यात. संध्याकाळचा चहा सोबत घेणं कमी झालं. फोन मधलं स्क्रोल वाढलं. तिचं बोलणं त्याला बडबड वाटायची आणि त्याचं शांत राहणं तिच्या मनात वादळ उठवायचं. तिला फक्त एवढंच हवं होतं, थोडं लक्ष, थोडं ऐकून घेणं, थोडं समजून घेणं. ती रोज त्याचं पूर्वीचं रूप शोधत होती. हळूहळू नातं राहिलं, पण जवळीक हरवली. त्या नात्यात आता प्रेम होतं, पण ऊब उरली नव्हती. दिवस जात होते. वाद कमी व्हायच्या ऐवजी वाढत होते. तिनं काही म्हटलं की तो लगेच बाहेर निघून जायचा व तिथंच सर्व विषय बंद व्हायचे. दोघांत संवाद राहिलाच नव्हता. तिचं मन थकलं. ती आता शांत झाली, पण ही शांतता सगळ्यात मोठा आरडा होती. आणि एके दिवशी ती शांतपणे निघून गेली. काही बोलली नाही, काही मागितलं नाही. त्या रात्री त्याला तिची डायरी सापडली. त्याने ती उघडली. पहिलंच वाक्य होतं, तू प्रत्येकाला प्राधान्य दिलंस आणि मी फक्त वाट पाहत राहिले. पानामागोमाग पानं उघडत गेली. त्याचे हात थरथरत होते. त्याच्या नजरेतून पाणी वाहू लागलं. कितीतरी वेळा मी तुझ्या रागामागचं प्रेम ओळखलं. कितीतरी वेळा तुझ्या शांततेला अर्थ दिला, पण आता शब्द उरले नाहीत.
त्या रात्री पहिल्यांदा त्याने स्वतःशी विचार केला. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी पूर्ण करू शकलो नाही. माझ्याच सोबत फिरायचं होतं तिला. माझ्याशीच तासनतास बोलायचं होतं. माझ्यासाठी नवीन नवीन पदार्थही बनवायला शिकली होती ती. डब्यात देत पण होती आणि मी साधं कौतुकही करू शकलो नाही. तिला वेळ पाहिजे होता आणि मी मात्र मागे पाहिलंच नाही. कितीतरी वेळा तिचं काम उद्यावर नेलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा गर्भपात. मी 2 दिवसाची सुट्टी पण घेऊ शकलो नाही. इतरांसाठी सतत पुढे असणारा आज मात्र आयुष्याच्या जोडीदारासाठीच परका झाला. त्याला जाणवलं ती गेली कारण प्रेम संपलं नव्हतं, तर तिची सहनशक्ती संपली होती. चूक त्याचीच होती. ती जवळ होती, पण तो दूर गेला होता. घरात आता चहा आहे, पण तिच्या आवाजाशिवाय नीरस. टेबलावरती डायरी पडून होती. त्याला शेवटचे शब्द आठवले. तू असून सुद्धा मी एकटी पडले होते. तू असून सुद्धा मी एकटी पडले होते. जवळ असूनही दूर जाणं हीच खरी वेदना. नात्यांना शब्द हवेत, शांतता नाही. कदर वेळेवर केली तर नातं टिकतं. उशीर झाला की फक्त आठवणी उरतात. धन्यवाद. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी मनस्पंदला सबस्क्राईब करा.